नमस्कार मित्रांनो, आजचा पहिला प्रश्न, प्राचीन राम मंदिर कोणी तोडले होते? ऑप्शन आहे ए बाबर, बी अकबर, सी सिकंदर, डी शहाजहां। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर ए बाबर। प्रश्न क्रमांक 2, मानव शरीरात एकूण किती टक्के पाणी असते? ऑप्शन आहे ए 90%, बी 30%, सी 20%, डी 65%। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी 65%। प्रश्न क्रमांक 3, कांदा कापताना कोणता वायू बाहेर पडतो? ऑप्शन आहे ए हेलियम, बी हायड्रोजन, सी अमोनिया, डी ऑक्सिजन। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, आतापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी अमोनिया। प्रश्न क्रमांक 4, कब्रिस्तान च्या बाजूला कोणते झाड लावले जातात? ऑप्शन आहे ए वड, बी चिंच, सी तुळस, डी कडुलिंबू। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी चिंच। प्रश्न क्रमांक 5, चहाचा शोध सर्वात प्रथम कोणत्या देशात लागला होता? ए रूस, बी चीन, सी भारत, डी जपान। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी चीन। प्रश्न क्रमांक 6, भारतातील कोणत्या राज्यात गाढवाची पूजा केली जाते? ए बिहार, बी सिक्कीम, सी राजस्थान, डी मध्य प्रदेश। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी राजस्थान। प्रश्न क्रमांक 7, लाल किल्ला बनवायला किती वर्षाचा कालावधी लागला होता? ए 50 वर्ष, बी 30 वर्ष, सी 20 वर्ष, डी 10 वर्ष। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर डी 10 वर्ष। प्रश्न क्रमांक 8, कोणत्या देशातील लोक जास्त चहा पितात? ऑप्शन आहे ए चीन, बी भारत, सी जर्मनी, डी अमेरिका। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर बी भारत। प्रश्न क्रमांक 9, चहा सोबत पार्ले बिस्किट खाल्ल्यास कोणता आजार होतो? ऑप्शन आहे ए पित्त, बी कावीळ, सी ॲसिडिटी, डी डायबिटीज। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर सी ॲसिडिटी। मित्रांनो, हा प्रश्न फक्त तुमच्यासाठी। प्रश्न क्रमांक 10, लाल केळा कुठे बघायला मिळतो? ऑप्शन आहे ए रूस, बी भारत, सी अमेरिका, डी ऑस्ट्रेलिया। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंटमध्ये नक्की शेअर करा। आणि मित्रांनो, आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की शेअर करा। मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।